नमस्कार, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अतिशय सुंदर व सोपी कमी जागेत होणारी नागपंचमीची रांगोळी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 4 ते 4 ठिपके काढून घेत आहे. आता हे 4 ते 4 ठिपके आपल्याला काढताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की उभे जे ठिपके आपण काढलेले आणि आडवे दोघांमध्ये पण समान अंतर असलं पाहिजे, म्हणजे व्यवस्थित ते लांब पाहिजे. आता जे टोकाटोकाचे जे 4 ठिपके आहेत त्यांच्यावर आपण अशा पद्धतीने अर्ध गोलाकार काढून घेऊ. हा छोटा काढायचा आपल्याला गोलाकार, आणि ते काढून झाल्यानंतर परत त्यांच्याच आजूबाजूला आपल्याला असा मोठा गोलाकार अर्ध गोलाकार काढून घ्यायचा आहे. हे पण आपल्याला चारही बाजूंनी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मधल्या साईडला जे वरचे 4 ठिपके आहेत त्यांच्यावर पण आपल्याला अशी गोलाकार काढायचा आहे. आता हा जे गोलाकार आहे त्या ठिपक्यांना जोडून आपण बाहेरचा काढला आणि त्याच्यामध्ये 2 छोटे गोलाकार काढले. आता वरच्या साईडला जे छोटे गोलाकार आपण काढलेले आहेत त्याला अशा पद्धतीने ह्या 2 ठिपक्यांना जोडून द्यायचं आहे, आणि बाहेरचा जो गोलाकार आहे तो पण आपण त्याला तसंच जोडू, म्हणजे नागाची जी शेपूट आहे ती त्या पद्धतीने तयार होते. आता उरलेले जे वरच्या साईडला छोटे गोलाकार आणि एक मोठा गोलाकार आहे ते आपल्याला खालच्या यांना फक्त जोडून घ्यायचं आहे. एकदम सरळ रेष न करता आपल्याला थोडीशी ती रेष वाकवायची आहे. जो छोटा गोलाकार आहे तो खालच्या छोट्या गोलाकारलाच जोडायचा आणि बाहेरचा जो आहे तो बाहेरच्या यालाच आपल्याला जोडायचा आहे. आता हे मधल्या 4 ठिपक्यांना जो आपण अर्धे गोलाकार काढले त्यांना आपण वरच्या साईडनी जोडून घेऊयात, आणि खालच्या बाजूला ते मोकळं राहतं तर ते आपल्याला जे खालच्या साईडला अर्धे गोलाकार राहिलेले त्यांना आपल्याला फक्त जॉईंट करायचं आहे. आणि त्यानंतर आता उरलेले जे खालचे गोलाकार आहे त्यांना पण आपण पूर्ण करून घेऊ, म्हणजे गोल आपण आकार काढून घेऊयात. आता फक्त वरच्या साईडला आपल्याला जे गोलाकार आहे ते बाकी राहतात, तर त्या साईडला आपण नाक तयार करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकतात की इथे आपण 2 असे सुंदर नाक काढून घेतलेले आहेत, आणि उरलेला भाग आपल्याला फक्त त्यांना जॉईंट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने नागपंचमीची सोपी व सुंदर रांगोळी आपली झालेली आहे. तर रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.